आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते. कसे आहात तुम्ही सर्वजण? मी आशा करते की तुम्ही सर्वजण नुसताना मिळत असाल. तर सकाळचं टायमिंग आहे आणि मी धपाटी करायला घेतलेली आहे. आता इथं पीठ मळून ठेवले आणि कपड्यावरती मी थापणार आहे धपाटी आणि त्याच्यानंतर मग भाजून घेणार आहे. तर माझं काही आज दिवसभराचं रुटीन असेल तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. चला तर मग धपाटी केल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर ते एक मी कपडा घेतलेला स्वच्छ धुवून आणि त्याला पाणी लावलेले आणि थोडासा पिठाचा गोळा घेतला त्या धपाट्याच्या आणि अशीच हाताने बोटाने अशी थापून घेतली ती धपाटी आणि चांगलं भाजावेत म्हणून त्याला आहे ना असे 5 होल करून घेतले, मध्ये 1 आणि कडेने 4 आणि छान असं पातळ करून घेतली. जास्त जाड पण नाही ठेवलं आणि जास्त पातळ पण नाही केलं, असं मीडियम असे धपाटे केलेत मी. तर त्याला छान असं होल करून घेते. इथं मध्ये 1 आणि साईडने असे 2-2 म्हणजे 4 होल एकदम. आणि त्यानंतर मग त्यावेळेला आधी तेल लावलं होतं मी, तापायला ठेवला होता आणि ह्याच्यावरती ते असंच घेऊन धपाटं थापायचं आणि वरून आहे ना ते जे आहे कापड तर ते काढून घ्यायचं. असं तेल लावलं आणि नंतर कापड काढून घ्यायचं वरून. चांगलं आधी एक साईडला परतून घ्यायचं आणि त्यामध्ये साईडने पण थोडंसं तेल सोडायचं आणि मध्ये ते होल केले त्याच्यामध्ये पण थोडं तेल सोडायचं आणि ते दुसऱ्या बाजूने पण भाजून घ्यायचं चांगलं आपल्याला खरपूस असं. तर ते एक धपाट भाजून झालेलं आहे, त्याच्यावर दुसरंच असं भाजून घ्यायचं आणि दुसरं भाजत असताना पहिलं जे धपाट आहे त्याच्यावरती ठेवायचं म्हणजे ते पण चांगलं वाफलून निघते. तर अशाच पद्धतीने मी सगळी धपाटी करून घेतली आणि त्याबरोबर दही, छान असं दही धपाटी केली मी. तर मग अशी छान असं धपाटे वगैरे केली. त्यानंतर मसाले भात केला, शाबू पण कालचा राहिलेला तो पण तिखटाचा केला आणि जेवण वगैरे झालं आमच्या सगळ्यांचं. आत्या हॉस्पिटलला गेलेले आहेत आणि मी आता घेतली तिथे सगळे देव घासण्यासाठी, देवपूजा करावं म्हटलं. आत्या नाही येत तर आज आत्याच रोज करते. तर आता हे सगळं देव वगैरे आहेत ना ते आता सगळं साफ करून घेते पितांबरीने आणि नंतर मग देवपूजा करते. असं आहे मंदिराच्या इथलं. आता आवरल्यानंतर दाखवते तुम्हाला. तर देवघर आहे ना असं पूर्ण असं व्हाईट झालेलं होतं, म्हटलं त्याला तेल लावल्यानंतर बघा किती छान दिसायला लागलं नवीन. आता इथं पण व्हाईट झालेलं, सगळीकडे तेल लावून घ्यायचं इथं खाली पण. मग हे वरती आता तेल लावले तर किती छान दिसायले. ब्रशने मी आता सगळीकडे तेल लावून घेते. हे देवघरासाठी ब्रश केलेला आहे एक मी असं. आता तेल लावून झालं आणि हा आहे आमचा आता श्रीकृष्ण. त्याचा कपडा पण धुवून घेतला मी आणि छान असं त्याला श्रीकृष्णाला तो घातला. त्यानंतर मग श्रीकृष्णाला कपड्यावर घातले, फेटा जो आहे तो पण लावला आणि त्याच्या जागेवरती ठेवून दिलं श्रीकृष्ण. त्यानंतर आधी सगळ्या देवांना चंदन लावलं आणि त्यानंतर मग हळदी कुंकू, गुलाल, अष्टगंध जसे देव आहेत तसं मग सगळ्यांना लावून घेतलं. तर आता हे जे चांदीचे केलेले देव आहेत त्याला पहिल्यांदा मी आधी लावून घेतलं सगळ्यांना हळदी कुंकू आणि ते मग ठेवून दिले मंदिरामध्ये आणि नंतर मग बाकीच्या सगळ्या देवांना पण त्याच पद्धतीने लावून घेतलं. आधी चंदन आणि त्यानंतर मग त्याच्यावरती हळदी कुंकू. नाही म्हणता मला 1.5 ते 2 तास गेली छान पूर्ण देवपूजा करण्यासाठी, कारण सगळं पितांबरीने देव सगळे घासून वगैरे केली होती. आणि इथं जी दिसती समोर ती आहे आमची परडी, तुळजापूरच्या आईची परडी आहे आज त्यांच्या हातावरती आणि त्याच तिथं माळा पण अडकवलेल्या आहेत. त्यानंतर इथं काही कवड्या होत्या निखळलेल्या आणि त्याचबरोबर सुपारी वगैरे होती. तर ते जे आहे ना ते सगळं मी तांदूळ ठेवले आधी प्लेटमध्ये आणि त्यामध्ये त्या कवड्या वगैरे ठेवल्या, त्याला हळदी कुंकू वगैरे लावलं आणि तशीच प्लेट मंदिरामध्ये ठेवली. आणि त्याचबरोबर लंगर पण आहे आमच्या जागरण गोंधळाच्या वेळेची लंगर तो पण आहे. तर त्याची पण छान अशी पूजा केली. ते स्वच्छ धुवून हळदी कुंकू आणि भंडारा लावला त्याला पण आणि तो पण स्वच्छ करून तिथे ठेवला मंदिरामध्ये. गंध वगैरे लावल्यानंतर श्रीकृष्ण तर खूप छान दिसायला लागला होता. तो म्हणजे लग्नात दिलेला होता, मावशीने दिला होता मला तो श्रीकृष्ण, काशीवरून आणला होता तिने. तर छान अशी मस्त देवपूजा करून घेतली आणि नंतर बोलते तुमच्याशी थोड्या वेळानंतर. तर सगळी देवपूजा वगैरे झाली. त्यानंतर दाखवते तुम्हाला अगरबत्ती लावली आणि मंदिर एकदम चकाचक दिसायली. पांढरं दिसत होती ते आता नाही दिसत आहे. हा आहे आमचा श्रीकृष्ण, कडेलाच आहे परडी आणि इथं मंदिरामध्ये देवघरामध्ये सगळे देव
दिवा लावलेला आहे अगरबत्ती. A few moments later. त्यानंतर भैया प्रतीक्षा आलेली होती तर इथं बाळ आहे इकडं सिया भैया त्यांनी आणि हाती बसलेले होते. काढले पण पुन्हा जर नाही ते निघलं लवकर पुन्हा ते दिवस आहेत तसे जर नाही तर राहिलं काय करायचं पुन्हा मग लवकर जर तुम्ही म्हणला बाबा मला लागायचं काय करायची गरज आहे का. हळू हळू. तर मग अशीच भैया आणि प्रतीक्षा गेली, लाईट काय आलेलीच नाही आणखीन. आता माझं चाललंय चहा पाणी वगैरे झालं. आता मी आहे ना वांग्याची भाजी टाकली. आता इथं इशू बाहेर गेलेली खेळायला आणि त्यांनी गेले तर आत्यांना आणायला. तर आता 5 वाजलेले, चहा पाणी वगैरे झाले आता आमचं सगळ्यांचं. तर आता संध्याकाळच्या जेवणासाठी इथं वांग्याची भाजी टाकलेली आहे मी आणि इकडे भाकरी केलेल्या आहेत. मी चाललेत भाकरी आता माझ्या करायच्या. तर भरभर आता स्वयंपाक करून घेते आणि या ब्लॉगचा मी इथे सेंड करते. कसा वाटला ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय सर्वांना.